महाराष्ट्रातून एक बातमी समोर येते। थंडी असल्या कारणामुळे एका मुलीने भांडी घासायला नकार दिला आहे आणि कपडे पण आठवड्यातून एकदाच धुतले जाणार। अशी कोणती मुलगी तुमच्या ओळखीची असल्यास लगेच हा व्हिडिओ तिला पाठवा। नितेश भाऊ, तुम्ही गाव सोडून डायरेक्ट पुण्यात का गेले होते? मी गावातली हिरवळ बघून बोर झालो होतो, म्हणून म्हटलं जरा एफसी रोडची हिरवळ बघाव आणि सोबत गुडलकचा बनमस्का पण ट्राय कराव। मग नितेश भाऊ, काय विशेष? आता महाराष्ट्रात सगळीकडे आपलीच चर्चा सुरू आहे, समजले का तुले? बिबट्या म्हणतात मले। नमस्कार सिंगेश अण्णा, तुम्ही आपला मोलाचा वेळ काढून आपल्या सिनेविदर्भ चॅनलला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। तर मग काय म्हणाल बिबटेश भाऊ बद्दल? आंतरराष्ट्रीय वन विभाग संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मी एक मीटिंग घेणार आहे आणि त्यामध्ये मी बिबट्या समाजाच्या अध्यक्षांना देखील बोलणार आहे। बिबट्या समाज आजकाल कंट्रोलच्या बाहेर जात आहे, त्यांच्या ढुंगणावर फटके देण्याची वेळ आली आहे, लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल। तसेच माझं माणसांना देखील निवेदन आहे की तुम्ही आमच्या जमिनी खाऊ नका, नाहीतर नाईलाजाने आम्हाला पण तुम्हाला खावा लागेल। लग्नाचं टेन्शन नको घेऊ भावा, आपण सरकारला विनंती करू लाडकी सून योजना लवकरात लवकर जाहीर करायला। जीभ जळाली म्हणून चहा पियाचं सोडायचं नसते आणि एका पोरीनं धोका दिला म्हणून दुसरीकडे बघायचं सोडायचं नसते। मंडळी, माझ्यासारख्या देव माणसाची पण देव एवढी परीक्षा घेतोय, मग तुमच्यासारख्या राक्षसाचं देव काय करेल याची चिंता सतावत आहे मला। मी काय म्हणतोय, देवाने जर आपल्याला गरीब बनवले तर आपल्याला श्रीमंत होण्याची खाच काय? देवाच्या विरोधात जाऊ नका बरं। मला तर नाही वाटत कुठला बाप त्याची सोन्यासारखी पोरगी आपल्यासारख्या झाटूला देईल। तुला काय वाटतंय भावा?